आम्ही चित्र वाचतो. चित्रे पहा, प्रत्येक चित्रातील प्रसंग ओळखा व त्याचे वर्णन करा. प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलत असतील ते कल्पना करून लिहा. तर या ठिकाणी चित्र दिलेले आहेत. तर या चित्रामध्ये आपल्याला चित्र पाहायचं आहे आणि प्रत्येक चित्रातील प्रसंग ओळखायचा आहे आणि त्या चित्रामध्ये नेमका काय संवाद होत आहे ते आपल्याला कल्पना करायची आहे. म्हणजे ते काय बोलत आहेत, एकमेकांशी काय बोलत आहेत ते आपल्याला कल्पना करायची आहे. पहिलं चित्र आहे रेल्वे स्थानक. खिडकी क्रमांक 2 तिकीट घर आहे. तर या ठिकाणी काय संवाद झाला असेल, एक व्यक्ती आहे, त्याच्या पाठीमागं दुसरे व्यक्ती तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबलेले आहेत. तिकीट घरामध्ये एक महिला आहे, महिला कर्मचारी तिकीट देत आहे आणि एक व्यक्ती आतमध्ये संगणकावर काम करत आहे. तर अशा पद्धतीचा हा चित्र आहे. तर व्यक्ती काय संवाद झाला असेल ते आपण पाहूया. व्यक्ती, मला एक पुणेचे तिकीट द्या. स्त्री महिला, देते, हे घ्या. व्यक्ती, किती पैसे द्यायचे? स्त्री, 120 रुपये झाले. व्यक्ती, हे घ्या, 150 रुपये. स्त्री, हे घ्या, 30 रुपये परत. व्यक्ती, धन्यवाद. चित्र क्रमांक 2. तर हे चित्र आहे रेल्वे प्रवास. रेल्वे प्रवासातलं चित्र आहे. खिडकीजवळ एक सैनिक बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला मुलगी व तिचे बाबा बसले आहेत आणि समोर एक स्त्री बसलेली आहे. हे चित्रात दिसत आहे. तर या चित्रात काय संवाद झाला असेल, तर मुलगी, तुम्ही भारतीय फौजेतील जवान आहात ना, तुम्ही कोठे जात आहात, असं ती मुलगी सैनिकांना विचारते. सैनिक, होय बाळ, मी गावी जात आहे. मुलगी, तुमचे गाव कोणते? सैनिक, कोल्हापूरमध्ये छोटेसे गाव आहे. मुलगी, आम्ही सुट्ट्यांमध्ये गावाकडे जात आहोत, कोल्हापूरलाच. सैनिक, वा, छान. तर गावाविषयी त्यांच्यामध्ये गप्पा होतात. तर असा हा संवाद आहे. चित्र क्रमांक 3. प्रसंग आहे रुग्णालयातील, हॉस्पिटलमधील. रुग्णाचे कुटुंब आणि रुग्णाला डॉक्टर तपासणी करत आहेत. डॉक्टर, आता कशी आहे तब्येत? रुग्ण, काल रात्री ताप आला होता, अजूनही अशक्तपणा जाणवत आहे. डॉक्टर, श्वास घ्या आणि सोडा. तपासणी करतात डॉक्टर. तर हा ताप कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला समजण्यासाठी रक्त तपासणी करावी लागेल. रक्त तपासणी करून पाहूया. हे गोळ्या औषधी घ्या. रुग्ण, लवकर बरं होईल ना डॉक्टर? डॉक्टर, हो, काळजी करू नका, विश्रांती घ्या. असा संवाद त्यांच्यामध्ये झाला असेल. चित्र क्रमांक 4. औषधांचे दुकान. मेडिकलवर हा प्रसंग आहे आणि ह्यांच्यामधील संवाद, एक मुलगा आहे, त्याची आई हे औषध घेण्यासाठी तिथे थांबलेले आहेत. तर यांच्यामध्ये काय संवाद झालेला असेल आपण कल्पना करूया. मुलगा, मी माझ्या बाबांच्या औषधांसाठी आलो आहे, ही पहा यादी. विक्रेता, हां, एकूण 4 औषधे आहेत, आमच्या दुकानात मिळतील. महेश, औषधी काढा. मुलगा, तुम्ही दिलेल्या औषधी पडताळून पाहतो, बरोबर पैसे देतो. मुलगा. विक्रेता पैसे घेतो. मुलगा धन्यवाद म्हणून औषधी घेऊन तिथून जातो. चित्र क्रमांक 5. कपड्यांचे दुकान. तयार कपड्यांचे दुकान आहे. आई, बाबा, मुलगा, मुलगी हे कुटुंब त्या ठिकाणी कपडे घेण्यासाठी आलेले आहेत.
तर यांच्यामध्ये काय संवाद झालेला असेल? आई, माझ्या मुलाला टी शर्ट दाखवा. विक्रेता, हा पहा. बाबा, किंमत काय आहे? विक्रेता, अजिबात महाग नाही, छान दिसेल तुमच्या मुलाला, हा घ्या. आई, बरं ठीक आहे, द्या. विक्रेता, हो. तर अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये संवाद झालेला असेल. प्रसंग 6 हा प्रसंग आहे टपाल वाटप. पोस्टमन पत्र देत आहे, एक मुलगी पत्र घेत आहे. तर यांच्यामधील संवाद पाहूया. पोस्टमन, हे तुमचे पत्र घे. मुलगी, कुणाचे आहे? हा, बाबाचे आहे वाटतं. पोस्टमन, इथे सही कर. मुलगी, होय, धन्यवाद. चित्र, एक टेम्पो दिसत आहे, त्या टेम्पो मधून भाजी वाहून नेत आहेत असं चित्र आहे. तर एक माणूस भाज्यांचे टोपले ठेवत आहे आणि दुसरा माणूस भाज्यांचे टोपले आणून देत आहे. तर यांच्यामधील संवाद. मालक, तुकाराम, भाजीचे टोपले नीट ठेव बरं का. तुकाराम, होय मालक. मालक, टोपल्या एकावर एक ठेवू नको. तुकाराम, होय मालक. तर अशा पद्धतीने त्यांच्यामधला संवाद झालेला असेल. प्रसंग 8 म्हणजे चित्र क्रमांक 8. तर हा आहे बस प्रवास. तर प्रवासी सीटवर बसलेले दिसत आहेत, काही प्रवासी उभे आहेत. एक तरुण मुलगा खिडकीजवळ बसलेला आहे आणि तो तिकीट मागत आहे. स्त्री, तर एक स्त्री त्याच्या बाजूला बसलेली आहे आणि कंडक्टर पण आहे. तर ह्यांच्यामध्ये काय संवाद झालेला असेल ते पाहूया. तरुण मुलगा, तिकीट द्या. स्त्री, तिकीट देते. तरुण, एक जालना द्या. कंडक्टर, 50 रुपये. तरुण, हे घ्या. कंडक्टर, तिकीट, हे घ्या तिकीट. तरुण, धन्यवाद. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये संवाद झाला आहे. तुमच्या परिसरातील शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, विविध व्यावसायिक, नर्स किंवा डॉक्टर इत्यादी व्यक्तींशी खालील प्रश्नांच्या मदतीने संवाद साधा. मिळवलेली माहिती वर्गामध्ये सांगा. प्रश्न आहेत. तुमचे नाव काय? तुम्ही कुठे राहता? तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? कामाचं स्वरूप काय असतं? तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का? तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता? लोक तुमच्याशी कसं वागतात? तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं? तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? असे प्रश्न तुम्ही तुमच्या परिसरातील व्यक्तींना विचारायचे आहेत. शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच किंवा विविध व्यावसायिक यांना हे प्रश्न विचारायचे आहेत.